दान देखील म्हणतात सुपात्री करावे. चुकीच्या ठिकाणी केले तर दान देखील व्यर्थ असते. गुरु बिन माला फेरते देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं चाहे पूछो वेद पुराण. परमात्मा म्हणतात, चिड़ी चोंच भर ले गई नदी न घट्यो नीर, दान दिए धन घटे नहीं नो कह रे साहिब कबीर. देते को हर देत है जहां तहां से आन, अन देवा मांगत फिरो फिर साहिब सुने ना कान. परमात्मा म्हणतात, धर्म तो दसके नहीं ये दसके तीनों लोक, खैरायत में खैर है वही कीजिए आत्म भोग. तर मनुष्य जीवनाचे तुमच्यासोबत मनुष्य जीवनात जे संग्रह कराल हे धन आहे जे तुमच्या सोबत जाईल. कबीर सब जग निर्धना धनवंता ना कोई, धनवंता सो जानियो जिस पर राम नाम धन होवे. की सारा संसार निर्धन आहे, ज्याच्याकडे सत्य भक्ती हे रामाच्या नामाचे धन आहे. म्हणजे सत्य मंत्रांची कमाई जी आहे ते राम नामाचे धन असते. तो एक धनवान आहे. बाकी सांसारिक संपत्ती भौतिक, ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याला अध्यात्म मार्गात धनिक नाही मानले जात. मग काय सांगतात कबीर, राम रटत निर्धन भलो और टूटी घर की छान, वो सुंदर महल किस काम के जा भक्ति नहीं भगवान. पुण्यात्म्यांनो, आज परमात्म्याची लेकरे ज्यांना दीक्षा प्राप्त झालेली आहे त्यांच्या कुटुंबांमध्ये एक मिनी आश्रम तयार झाला. असे स्थान तयार केले जाते जिथे भगवानांचे स्वरूप ठेवले जाते, जिथे परमात्म्याची ज्योती पेटवली जाते. सगळे उठून तिथे प्रणाम करतात. सकाळ संध्याकाळ आणि दुपारी भगवानांची चर्चा चालते, रमैणी होते, आरती होते, सकाळचे नित्य नियम होतात. मग दिवसा जेव्हाही वेळ मिळतो कोणी मंत्र जपत आहे, कोणी सुमरण सतनामाचे करत आहे. तर किती वातावरण बदलते ना. तिथे वायफळ बडबड असेल, हा हे म्हणाला तो ते म्हणाला, त्याचा नाश होईल, त्यांचे असे नुकसान होणार आहे, ते अशा चुका करतात. तर अशा प्रकारच्या वायफळ गोष्टी करून त्या कुटुंबात त्या घराच्या आत आपण हे कुविचार सोडून देत होतो. मग ते कुविचार आपल्या डोक्यात घोळत राहायचे, आपल्याला डिस्टर्ब करायचे, शांती मिळू देत नसत. आणि जेव्हा परमात्म्याचा महिमा आणि अमृतवाणी स्टार्ट होते तेव्हा कुविचार वर निघून जातात आणि सुविचार त्या घरात हळूहळू स्थापित व्हायला लागतात. मग घरामध्ये शांती नांदायला लागते. ही पद्धत आहे. आणि कुठेही परमात्म्याची चर्चा नाही. सकाळी उठताच एकतर न्यूजपेपर वाचतील ज्याच्यात धादांत खोट्या वायफळ गोष्टी असतात, वर्तमानपत्र किंवा TV लावून बातम्या ऐकतात, सारा दिवस निरुपयोगी जातो. किंवा मग फिल्म बघतील. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा
किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.